या परी श्रीरामचंद्र सोडून आणि दशरथ सुखी केला परशुधर स्वर्गादी गत्यंतर फुटवणी मनोजं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हनुमान महाराज की जय, मौनिराज महाराज की जय, गोमाता की जय। तर असो परशुराम प्रभू रामचंद्राने काय केलेलं आहे, तो बाण सोडलेला आहे आणि परशुरामाचा जो अहंकार होता तो छेदलेला आहे आणि त्याला मुक्त केलेला आहे। कथांतरी निरूप भार्गवाचे स्वर्ग म्हणा श्रीरामे खुंटिले आपण विधोनी बाण क्षण मात्रे। आणि प्रभू रामचंद्राने जो बाण सोडलेला होता तो असणार परशुरामाचं स्वर्गाला जायचं होतं तेही रस्ता खुंटलेला आहे। श्रीरामे स्वर्ग वाटेसी काय पुढगातला बाणेसी का भीती गातली चौपासी स्वर्ग गती खुंटली। आणि प्रभू रामचंद्राने जो बाण सोडला होता त्या बाणानं म्हणले काय झालेलं आहे, जसं की कूड घातलेला आहे का भिंत घातलेली आहे असं काही समजना। स्वर्गाला जायचा रस्ता पण त्याचा तिथंच थांबलेला आहे। ऐसे पाहता सूक्ष्म गती तेथून न कळे अंतवृत्ती बाह्य लौकिक पंडित युक्ती रामे स्वर्ग गती खुंटविली। आणि बारीक विचार केल्याच्या नंतर सूक्ष्म गतीनं पाहिल्याच्या नंतर अंतर्गती जी आहे ते त्याच्यातून समजून येऊ लागलेलं आहे। आणि बाणे खुंटे स्वर्ग गती हे लौकिक कथा वदंती निवटुनी रघुपती लोकांतर गती खुंटविली। आणि असणार प्रभू रामचंद्राने जो ते बाण सोडलेला आहे त्याने जी लोकांतर आहे ती गती सर्व खुंटलेली आहे आणि सर्व निर्मुक्त केलेलं आहे। ज्यासी अनुरक्षी रामचंद्र त्याचा गळे अहंकार सहजे खुंटे गत्यंतर या परी रघुवीर स्वर्ग गती खुंटी। आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन झाल्यामुळे काय झालेलं आहे, सर्व गती खुंटलेली आहे, बुद्धी स्थिर झालेली आहे आणि परशुराम असणारे स्वर्गगतीला पण म्हणजे काही त्यांच्या मनामध्ये राहिलेलं नाही। आता श्रीरामे ऐसी रीती परशुरामाची स्वर्गगती खुंटवली यथार्थ निश्चिती हे ग्रंथार्थी निज गुह्य। आणि हे जे असणार नाथबाबा आपल्याला सांगू लागलेलं आहे गुह्य असणार आहे, म्हणजे स्वर्गाला जायचा प्रत्येकाला वाटतं स्वर्ग प्राप्त व्हावा पण असणार ते गुह्य ज्ञान सांगतात। जी असणारी बुद्धी आहे ती स्थिर झालेली आहे आणि बुद्धी स्थिर झाल्यावर सर्व असणार परिचिती येते माणसाला असं सांगतात। श्रीरामे जिंकला प्रशुधर गगनी सुरो त्यांचा गजर मुतळी गरजती ऋषीश्वर विजय रघुवीर निजात्मगे। रामचंद्र भगवान की जय। असणारा सर्वांना आनंद झालेला आहे, प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर करू लागलेला आहे। हे असणारा परशुधर किती मोठा हे होता, पुण्यवान होता, त्याने असणारे पृथ्वी 21 वेळेस असणारे सर्व क्षत्रिय कीर्ती आणि इतका असणारा महान परशुराम त्याला प्रभू रामचंद्राने जिंकलेला आहे म्हणून सर्वांना आनंद झालेला आहे, सर्व फुलाचा वर्षाव करू लागलेला आहे। शिवचाप आणि विष्णूचाप दोन्हीचा चापांचा दुर्धर दर्प राघव केला निर्वार्य रूप श्रीराम प्रताप विजयी। आणि प्रभू रामचंद्राचा प्रताप किती मोठा होता, शिव महादेवाचा असणारा धनुष्य विष्णूचा असणारा धनुष्य हे असणार धनुष्य मोडलेला आहे, एकाला बाण लावलेला आहे आणि परशुरामाचा अहंकार छेदलेला आहे। श्रीराम परशुरामांचे क्रीडित बह्यादी देव ब्रह्मदी देव विमानात कौतुक पावले समस्त दोघे अद्भुत महावीर। आणि असणारे दोघं पण कसे होते, महावीर होते आणि त्यांचं असणारे कौतुक पाहण्यासाठी साक्षात ब्रह्मदेव आलेले आहेत, विष्णू आलेले आहेत, महादेव आलेले आहेत। ते देव गरजती अंबरी श्रीरामानी जवी विजयी निर्धा वर्षती सुमनांच्या संभारी ऋषी जय
सर्व गगनामध्ये फुलवर्षाव करू लागलेले आहेत, नामस्मरण करू लागलेले आहेत. परशुराम म्हणे श्री रघुनाथा तुला मज जिंकले तत्वदा हे मज लाज नाही सर्वथा अधिक लागेता मज तुझ्यानी. आणि असणारा परशुराम बोलू लागलेला आहे, प्रभू रामचंद्र तुम्ही असणार मला जिंकलेला आहे आणि त्यामुळे असणार मला त्या गोष्टीची लाज नाही. मी असणार सर्व निर्मुक्त झालेलो आहे. मान अपमान हे माझ्या ठिकाणी काही राहिलं नाही. जेवी गुळगोडी द्विधा नाम परिस्वरूपी नाही द्विधा धर्म देवी मी तू आत्माराम लज्जा परम कोणाची. आणि असणार तुम्ही आत्माराम आहेत आणि त्यामुळे असणार लज्जाचे काही प्रसंगच नाही. सर्व असणार रामरूप ब्रह्मरूप झालेलं आहे. देह लाजना वयवा उपलाजना देह भावा देवी मज तुझा राघवा सुनेवा लाजता. आणि असणार प्रभू रामचंद्र तुमच्यामुळे असणार ध्येय भावाची कुठलीही लज्जा राहिलेली नाही. ऐसे बोलवणी तत्वता मग म्हणे ना गा रघुनाथा धर्मरक्षण तुझे माता लोकपालनात वाकी जय. आणि असं बोलून असणार परशुराम बोलू लागलेला आहे, प्रभू रामचंद्र आता असणार धर्मरक्षणाचं काम तुमच्याकडे मी सोपवत आहे. जे असणार ते मोठं कार्य तुम्हाला करायचं आहे. होता जगद्गीरीचा कोप आणि आपला निज साठोप तर श्रीरामी केला निक्षेप झाला सुखरूप परशुराम. आणि परशुरामाला जे आपल्या पित्याचा जो क्रोध होता आणि तो त्यांनी प्राशन केलता, धारण केलता त्या जमद अग्नि ऋषीचा, त्याही असणाऱ्या कोपाचं सर्व निरसन झालेलं आहे, निर्मुक्त झालेलं आहे. श्रीराम लागला रामचरणा राम श्रीरामा केली प्रदक्षिणा राम नामे गर्जनी जाणा केला स्वस्थाना परशुराम. आणि परशुरामानं असणारं प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे, त्यांना प्रदक्षिणा केलेली आहे आणि असणार पुढच्या मार्गाला निघायला लागलेले आहे. श्रीराम विजय आलोलिक वसिष्ठाची आलाद अधिक देणे आलिंगिला रघुकुळ टिळक गेली दुःख दशरथाची. आणि असणार ज्या वेळेस असणार आपला जो शिष्य आहे तो मोठं कार्य करतो त्यावेळेस असणार त्याच्या गुरुला आनंद होत असतो. आणि आता इथं आमचा पुतण्या वाचण्यासाठी बसलेला आहे, त्याच्या आजीला आनंद झालेला आहे, आई वडिलाला आनंद झालेला आहे, आम्हाला आनंद झालेला आहे, सर्व श्रोते मंडळीला आनंद झालेला आहे. तसा असणारा वशिष्ठ गुरुला आनंद झालेला आहे आणि असणाऱ्या आपल्या शिष्याला मिठी मारलेली आहे. आणि काय बोलतात श्रीराम वसिष्ठाची लोटांगण दशरथासी सांटांगण म्हणा एरे दिसले आलिंगण निवाले म्हणा लयाचे. आणि प्रभू रामचंद्रानं असणार आपल्या गुरुवर्याला साष्टांग नमस्कार घातलेला आहे, वडिलाचं असणारं दर्शन घेतलेलं आहे. विजय आला श्रीरामचंद्र ऋषिरायांसी आला थोड अवघे करीत जय जयकार चालिले बारा स्वानंदे. आणि असणारे सर्व आनंदी आनंद झालेला आहे, तो आनंदाने असणारे नाचू लागलेले आहे. प्रभू रामचंद्राचा असणाऱ्या नावाचा गर्जना करू लागलेला आहे. एका जनार्दना शरण झाली परशुरामाची बोलवण आता अयोध्या प्रवेशना स्वानंदे गमना श्रीरामा. आणि नाथबाबा सांगू लागलेले आहेत, हा अध्याय असणारा समाप्त होत आहे आणि असणारे परशुरामाची बोलवण केलेली आहे. बोलवण केव्हा करतो आपण सर्व संपल्याच्या नंतर सर्व दोंडा संपल्यावर बोलवण करतो, त्या प्रकारे असणार परशुरामाची प्रभू रामचंद्रानं सर्व प्रकारची बोलवण केलेली आहे. स्वस्ति श्रीराम भावार्थ रामायणे बोलकांडे का बालकांडे एकाकार टिकाया श्रीराम परशुराम एकता बोधनी रूपणा नाम षडविंश. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. भक्ति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. मुनिराज महाराज की जय.